वेलकम बॅक टू माय चॅनल अनु ट्रेंड मराठी. फ्रेंड्स, बऱ्याचशा मुली किंवा लेडीज चष्मा लावतात आणि त्यांना वेडिंगमध्ये छान सुंदर असा एलिगंट लुक करायचा असतो, पण त्यांचं मन नाराज होतं कारण चष्मा लावून कसा लुक करायचा त्यांना कळत नाही. तर चला आज आपण हाच टॉपिक घेऊया आणि वेडिंग फंक्शनमध्ये चष्मा घालून स्टायलिश आणि एलिगंट कसं दिसायचं हे आज आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. सगळ्यात आधी फ्रेम सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. वेडिंग फंक्शनसाठी खूप हेवी किंवा खूप डार्क फ्रेम तुम्ही टाळायला पाहिजे. सॉफ्ट गोल्डन किंवा मग ब्राऊन, रिमलेस, थिन फ्रेम असे स्पेक्टिकल्स खूप ग्रेसफुल दिसतात. ब्लॅक ओव्हरसाइज्ड फ्रेम रोजच्या वापरासाठी ठीक आहे, पण वेडिंग स्टायलिंगमध्ये हलका फ्रेम लुक सॉफ्ट आणि एलिगंट बनवतो. चला आता तुमच्या फेवरेट पार्टबद्दल बोलूया, म्हणजेच मेकअप टिप्स. चष्मा असला की डोळे थोडे हिडन दिसतात, म्हणून आय मेकअप नीट असणं खूप गरजेचं आहे. काजळ, मस्कारा आणि आयब्रोज नीट पाहिजे. हे 3 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. पण खूप डार्क स्मोकी मेकअप टाळायला पाहिजे, कारण चष्म्यामुळे लुक हेवी वाटू शकतो. आता ज्वेलरीबद्दल सांगते. ज्वेलरी निवडताना बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा फ्रेम मोठा असेल तर हेवी इयरिंग्स नकोत. स्मॉल झुमकाज, पर्ल्स, एलिगंट स्टड्स हे खूप सुंदर दिसतात. आणि खूप मोठे नेकलेस देखील तुम्ही टाळायला पाहिजे. सिम्पल ज्वेलरीने लुक क्लासी दिसतो. हेअरस्टाईल पण चष्म्यासोबत खूप मॅटर करते. नीट बन तुम्ही बनवू शकतात. अगदी क्लीन आणि नीट बन बनवायचा. सॉफ्ट कर्ल्स करू शकता तुमच्या केसांना किंवा मग साईड पफ तुम्ही टाकू शकतात. अशा हेअरस्टाईल्स फेस क्लीन दाखवतात. जर केस मोकळे ठेवायचे असतील तर खूप केस चेहऱ्यावर येणार नाहीत याची काळजी नक्की घ्या. नाहीतर चष्मा आणि हेअर मिळून फेस तुमचा क्राऊडेड दिसतो. चष्म्यासोबत आउटफिट्स सिम्पल आणि एलिगंट असायला पाहिजे. साडी किंवा ड्रेस तुम्ही शिफॉनचे यूज करू शकतात, घालू शकतात किंवा सिल्क आणि कलरमध्ये पेस्टल शेड्स तुम्ही वापरायला पाहिजे. रिच बट थोडासा सिम्पल लाईट कलरमध्ये असा लुक तुमचा असायला पाहिजे. हे चष्म्यासोबत खूप सुंदर दिसतात. ब्लाऊजचा नेक तुम्ही हाय नेक ठेवू शकतात आणि स्लीव्ज जे आहेत ना ते एल्बो स्लीव्ज तुम्ही ठेवू शकतात. छान असे ग्रेसफुल दिसतात. पण खूप हेवी वर्क असेल ब्लाऊजवर तर ते तुम्ही टाळायला पाहिजे. आता काही मिस्टेक्स तुम्हाला सांगते. ओव्हरसाइज्ड फ्रेम ही तुम्ही टाळायला पाहिजे. डार्क हेवी मेकअप आणि टू मच ज्वेलरी आणि व्हेरी शायनी आउटफिट हे टाळलं तर तुमचा लुक खूप एलिगंट दिसेल. तर फ्रेंड्स, चष्मा घालूनही वेडिंगमध्ये सुंदर आणि कॉन्फिडन्स दिसणं अगदी शक्य आहे. फक्त स्टायलिंग सिम्पल आणि बॅलन्स्ड असायला हवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अनु ट्रेंड मराठीला सबस्क्राईब नक्की करा. अशाच फॅशन आणि वेडिंग स्टायलिंग व्हिडिओसाठी चॅनलसोबत राहा. बाय बाय.